चोपडा शहर पोलिसांनी एका गोपनीय माहितीच्या आधारे मोठी कारवाई करत स्विफ्ट गाडीसह 8 किलो गांजा जप्त केलाय। वैजापूरकडून ही तस्करी होत असताना पोलिसांनी सापळा रचून हा मुद्देमाल ताब्यात घेतला आहे। मिळालेल्या माहितीनुसार वैजापूरकडून चोपड्याकडे एका चारचाकी वाहनातून गांजाची वाहतूक केली जात असल्याची टीप चोपडा शहर पोलिसांना मिळाली होती। त्यानुसार पोलिसांनी नाकाबंदी करून येणाऱ्या वाहनांची कसून तपासणी सुरू केली। यावेळी मध्य प्रदेश पासिंग असलेल्या एका संशयास्पद स्विफ्ट कारची झडती घेतली असता वाहनाच्या मागील बाजूस पोलिसांना 8 किलो गांजा आढळून आला। या कारवाईत 82,000 रुपये किमतीचा गांजा आणि सुमारे 4 लाख रुपये किमतीची स्विफ्ट कार असा एकूण 4,82,000 रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केलाय। या प्रकरणी चोपडा शहर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू असल्याची माहिती पोलीस उपविभागीय अधिकारी अण्णासाहेब घोलप यांनी दिली आहे। विशेष प्रतिनिधी NTV न्यूज मराठी, चोपडा, जळगाव।